सकाळचे वाजलेत 4:53. आपली गाडी समोर उभी आहे. आपला श्रीलंका अभ्यास दौऱ्याचा 4था दिवस आणि सकाळचे वाजले आहेत जवळजवळ 5. आता आपण चाललो आहोत सिगिरिया, ज्याला लायन्स पॉ असं सुद्धा म्हणतात. सिगिरियाला जाण्यासाठी तिकीट काउंटर आहे इकडे आणि म्युझियम सुद्धा आहे इथे. श्रीलंकन 10,710 रुपये या इकडचं तिकीट आहे. म्हणजे आपण जर इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट केलं तर साधारण 3,350 रुपये हे एंट्री तिकीट आहे या सिगिरियाचं. आणि इथे तुम्ही पाहू शकता डॉलर्ससुद्धा मेन्शन केलेले आहेत. $35 US ते ॲडल्टसाठी आहेत. त्या बाजूला तिकडे तिकीट काउंटर आहे आणि तो आहे पार्किंग एरिया. आणि सिगिरियाचं जे माउंटन आहे ते तिकडे जाण्यासाठी समोरचा रस्ता आहे. माउंटनच्या टॉपला गेल्यावरती तिकडचा जो लेआउट आहे तो लेआउट इकडे दाखवला आहे. आपण उतर बघितलं पण गाडी आता आपली तिथं नाही. इथे समोर तिकीट स्कॅन करूनच एंट्री मिळते. बाकी इथपर्यंत नॉर्मल जे विजिटर्स असतात ते येऊ शकतात. ज्या वेळेला प्राचीन काळामध्ये इथे मगरी होत्या, म्हणजे राजाचा तुम्ही याच्यामध्ये एंटर करू शकत नाही म्हणून इथे मगरींचं संरक्षण होतं. अच्छा, मगरी संरक्षण करायचं. हां, ते इथं असं त्यांनी असं पण जायला लागायचं. आता ते नाही आहे. काहीसा असा परिसर आहे सिगिरियाचा बेस पॉइंटचा. हे सगळे एन्शियंट रुईन्स आहेत. या ठिकाणी राजाचं राज्य, कश्यप राजाचं राज्य होतं आणि त्याची प्रजा या ठिकाणी राहायची. सिगिरियाचं जे माउंटन आहे वरती जायला ते त्याचं इथून सुरुवात होते आणि हा वरपर्यंत पूर्ण पायऱ्यांचाच मार्ग केलेला आहे.
या ज्या विटा दिसत आहेत हे एन्शियंट बांधकाम आहे, तसंच्या तसंच प्रिझर्व केलेलं आहे. हा बघा, हा स्लोप आहे आणि एन्शियंट ड्रेनेज सिस्टम कशी होती बघा या ठिकाणी. इथे हा आता हे जे आहे ते नव्याने बसवण्यात आलेलं आहे, लोखंडी ग्रिल. आपण हा खड्डा बघा, वर जायला संपूर्ण पायरी मार्ग आहे आणि इथे काही ठिकाणी अशा पायऱ्या तुटलेल्या आहेत. तिथे पुरातन खात्याने असे लॅडरची व्यवस्था केलेली आहे. सकाळी सकाळी हवेचं प्रेशर खूप आहे, खूप हवा जोरात येते आहे ते, पण खूप प्रसन्न वाटतंय. समोर जे तुम्हाला दिसतंय विंड प्रेशर अगदी भयानक आहे. तुम्हाला माझा आवाज ऐकायला येत असेल की नाही माहित नाही, पण हे समोर तुम्हाला जे दिसतंय ते हे मॉनेस्ट्रीचे अवशेष आहेत टाकाळचे. आणि संपूर्ण श्रीलंकेचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. आपल्याला इथे वर जायचंय. या बाजूला आपण नंतर रिटर्न येताना जाऊ. आधी आपण वर टेबल टॉप जो टॉप आहे टॉपला जाऊ आपण.
आता आपण जिथे लायन्स पॉ आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. एवढं लांब आलो बस, एवढंच बघायचं होतं आपल्याला. हे तुम्हाला दिसते ते आहे लायन्स पॉ आणि इथून एंट्री आहे. बऱ्याच ठिकाणी पायऱ्यांची पडझड झाली, त्यामुळे तिकडे जे लोखंडी जिने आहेत ते लोखंडी जिने सुद्धा लावलेत. हवा एवढी प्रचंड आहे की त्यामुळे माझा आवाज तुम्हाला कदाचित येणार नाही प्रॉपर. हा जो मार्ग आहे हा जुना मार्ग आहे. हे बघा, हे एकदम एन्शियंट आहे. विटा बघा 2000 वर्षापूर्वीच्या. आणि हा एकमेव मार्ग वर जाण्यासाठी आहे. हा ऍक्च्युली जुना मार्ग आहे. तिकडे तुम्हाला ज्या पायऱ्या दिसत आहेत त्यावेळेला खोदण्यात आलेल्या, तेव्हा काही हा असा जिना वगैरे नव्हता. आणि तिकडे बघा त्या पायऱ्या खोदलेल्या आहेत दगडामध्ये. आणि हा असाच इथून मार्ग होता वरती जायला. या ज्या पायऱ्या केल्यात या नंतर केलेल्या पायऱ्या आहेत. हा ऍक्च्युअल मार्ग आहे जो इथून असा वर जातो. हे बघा, हे खालून आलेत. यांचं काय कुतूहल आहे माहित नाही. हॅलो, यांनी सगळं ट्रॅफिक जाम करून ठेवलंय. बरीचशी मंडळी परतीचा मार्ग त्यांनी धरलेला आहे आणि आता आपण वर चाललोय. आपण थोडे लेट झालो. इथून सनराईज जो आहे तो खूप छान दिसतो. हा जो खाली तुम्ही बघताय ना, हा खरा एन्शंट मार्ग आहे वरती चढण्याचा. आणि असा काहीसा नजारा आहे. तो जो समोर डोंगर दिसतोय तिथून सनराईज अतिशय सुंदर दिसतो. पण आपण थोडे लेट झालो. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल पण खाली एवढं घनदाट अरण्य आहे की मला वाटतं तिकडे ग्राउंडला सूर्याची किरणं पोचूच शकत नसतील, एवढं निबिड अरण्य. सिकिरियाला विदेशी पर्यटक खूप प्रमाणात येतात. अर्थात आपण सुद्धा विदेशीच आहोत, पण जास्त करून UK, USA किंवा युरोपियन कंट्रीजमधून बरेचसे पर्यटक या ठिकाणी येतात. या बघा, या अशा पायऱ्या आहेत जुन्या काळच्या. हे बघा, इथे या खाचा दिसत आहेत, याचा आधार धरूनच वरती पायऱ्या गेलेल्या आहेत.
इथे रेलिंग आहे. पुरातत्व खात्याने जर ही व्यवस्था केली नसती तर या ठिकाणी वरती चढणं म्हणजे पॉसिबलच नव्हतं. हा बघा, हा जुना पायरी मार्ग आहे. इथपर्यंत लोखंडी जिना बनवलाय आणि परत इथे हा पायरी मार्ग केलेला आहे. फायनली आपण सगळ्यात वरच्या टॉपला आलेलो आहोत. तिकडे साईट्स आहेत, मॉनेस्ट्रीच्या साईट्स आहेत. इथे कॅमेरामध्ये तुम्हाला दिसते की नाही माहित नाही, पण खाली एवढं घनदाट अरण्य आहे. नो ड्रोन झोन आहे हा, इथे बोर्ड लावलाय. आणि तिकडे राजाचा महाल होता, कश्यप राजाचा असं म्हणतात. काही जण म्हणतात इथे रावणाचा महाल होता. आता मतमतांतर आहेत, आपण त्याच्यामध्ये नाही जायचं. पण इथे जी एन्शियंट बुद्धिझम मध्ये हे असं जे स्ट्रक्चर असतं, हे मॉनेस्ट्रीचं स्ट्रक्चर जनरली म्हटलं जातं. तिकडे पण बघा अवशेष आहेत बरेचसे. तो तिकडे एंट्रन्स आहे. त्या एक जी साईट आहे, म्हणजे एक जागा जी आहे, म्हणजे त्या ठिकाणी वास्तव्य असेल कोणाचं तरी, आणि त्या पायऱ्या त्या बनवलेल्या आहेत आतमध्ये जाण्यासाठी. त्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी जी व्यवस्था होती ती रेन हार्वेस्टिंग ची व्यवस्था होती. आणि ही बघा एन्शियंट काळातली. ती माती बघा अजूनही ओली आहे. फायनली आपण टॉप वरती पोहोचलो आहोत. महालाचा एंट्रन्स इथून आहे, हा बघा. संपूर्ण श्रीलंकेचं दर्शन होतं इकडून. हा बेस आहे बघा.
या ठिकाणी जी रॉयल फॅमिली वास्तव्यास होती त्यांच्यासाठी हा छोटासा स्विमिंग पूल म्हणा, हौद म्हणा, आता याच्यामध्ये सुद्धा मतमतांतर आहेत. ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत इथून खाली जाण्यासाठी आहे, पण हा पिण्याच्या पाण्याचा साठा असावा असं काहींचं मत आहे. आणि इथून बघा, इथून हे ड्रेनेज सिस्टम आहे, म्हणजे बाहेर जाण्यासाठी पाणी वाहून जायला. त्यामुळे काहींचं मत आहे की हे जे आहे हे रॉयल फॅमिलीला अंघोळ करण्यासाठी असावं. आता खाली तिकडे आपण जाणार आहोत. तिकडे एक पॉन्ड आहे, लेक आहे, ते पाहण्यासाठी. आता हा जो पायरी मार्ग आहे ना, या पायऱ्या कमी जास्त रुंदीच्या राहिलेल्या आहेत, कारण त्याची बरीचशी झीज झालेली आहे. आणि त्यामुळे हा इकडे लोखंडी जिना जो आहे, पायऱ्या आहेत त्या बनवण्यात आलेल्या आहेत. हे बघा, हे सिरामिक आहे, टोटल क्रिस्टल त्याचे अजूनही हयात आहेत. आणि हा पायरी मार्ग जो आहे ना, हा कमी जास्त रुंदी त्याची राहिलेली आहे, बरीचशी झीज झालेली आहे त्याची. त्यामुळे हा जास्त कोणी वापरत नाही. बाजूला तो लोखंडी जिना केलेला आहे. हा पाण्याचा साठा बघा, आजही भरपूर प्रमाणात आहे. ही जी साईट आहे ना, ही आता नव्याने एक्सकव्हेशन केलेली आहे. आणि इथे हे विहिरीसारखं किंवा पीठ सारखं काहीतरी आहे, अजून कन्फर्म नाही आहे. पण ही अजून साईट बाकी आहे, म्हणजे काम चालू आहे. आता हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता, ह्या ज्या हे जे बांधकाम तुम्हाला दिसतंय हे आता डिस्कव्हर झालंय. आणि इथे बघा, ही बरीचशी माती पडलेली आहे. एक्सकव्हेशन आता केलेलं आहे. हे जे आसन तुम्ही बघताय हे एकाच दगडामध्ये जोडलेलं आसन आहे. आता हा सगळा भाग आपला एक्सप्लोर करून झालेला आहे. आता खाली थोडं गेल्यानंतर एन्शंट पेंटिंग्स आहेत, त्या एन्शंट पेंटिंग्स आपण बघायला जायचं आहे.
सफाईची किती काळजी घेतली जाते बघा. या ठिकाणी वरती पेंटिंग्स आहेत, एन्शंट पेंटिंग्स, आणि त्याच्यासाठी हा सर्क्युलर जिना बनवला आहे. इथून वर जायला आणि या बाजूने खाली यायला. श्रीलंकन गव्हर्नमेंटचं अगदी सिस्टमॅटिक काम आहे. व्हॉट फोटो काढायला नॉट अलाउड. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. या एन्शंट पेंटिंग्स आहेत. हा ऑडियन्स हॉल आहे आणि समोर इथे कदाचित जे सुपिरियर आहेत, राजा वगैरे आहे, ते इथे बसत असतील. आणि बाकीचे बसण्यासाठी सुद्धा इथे बघा, इथे बसण्यासाठी जागा केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा आहे. आणि इथे वरती कदाचित छप्पर असावं त्या काळी, कारण हे जे होल्स आहेत ना, हा एक होल आहे, हा दुसरा होल आहे. हे बघा, हे जे होल्स आहेत ना, ते छप्पर उभं करण्यासाठी खांबाचा जो वापर होतो त्याच्यासाठी केलं जातं. आणि ही थोडीशी अशी ड्रेनेज सिस्टम आहे. हे बघा, इथून हे पूर्ण पाणी असं खाली जाण्यासाठी. ही समोरची तुम्हाला दिसते ती आसन केव आहे. आणि समोर बघा, तिकडे आसन आहे बसण्यासाठी. त्यावेळचे राजे कदाचित या ठिकाणी बसत असतील, किंवा त्यावेळचे जे सुपिरियर मॉन्क होते किंवा भदंत होते ते कदाचित या ठिकाणी बसत असावेत. तो त्या तिकडे एंट्री पॉईंट होता आणि हा एक्झिट पॉईंट आहे. आणि इथे स्तूपाचे अवशेष दिसत आहेत. सिगिरियाला आपण वरती जाऊन आलो आणि राजा कश्यपची जी महालाची जागा आपण पाहून आलो. हा आता आपला एक्झिटचा पॉईंट आहे. आता इथून पुढे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तर हा व्हिडिओ भरपूर मोठा होईल, त्यामुळे मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. मग बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.